अरण्यामध्ये. आणि त्या विद्या सिद्ध करत असताना त्यांचं आपलं व्यवस्थित कार्य चाललेलं होतं. पण एवढं मोठं वन होतं की एका बाजूला ह्या मुली आणि एका दुसऱ्या कुठल्या तरी एका टोकाला मुनी होते. आणि ते मुनी अष्टानिक असल्यामुळे त्यांनी प्रतिमायोग धारण केला होता. 8 दिवस तिथून हलायचं नाही, ध्यानस्थच राहायचं. मग त्यावेळेस नेमकं कशी घटना घडलेली असते की एक जो विद्याधर असतो त्यांच्या विरोधी, त्या मुलींच्या विरोधी, कारण आधी तर त्या मुलींच्या वडिलाला ह्यांनी मागणी घातलेली असते त्या एका दुसऱ्या विद्याधराने. आणि मग त्यावेळेस वडिलांनी त्याला नकार दिलेला असतो. त्यामुळे तो चिडून गेलेला असतो. आणि हे त्याला कळलं की मुली इथं जंगलामध्ये काय करतायत, ध्यान करतायत, म्हणजे विद्या सिद्ध करतायत. मग त्यांच्यात अडथळा आणायचं, कारण आता सूडबुद्धी राहिली ना, मुली आपल्याला मिळत नाहीत म्हटलं की. मग अडथळा आणण्यासाठी म्हणून त्यांनी त्या वनाला आग लावून दिली. वनाला आग लावल्यावर आता इकडं मुनी पण आहेत आणि इकडं ह्या पण आहेत. कुठल्याही जीवाची हिंसा होऊ नये, परंतु त्याला तसं काही सद्बुद्धी नव्हती. मग त्याने ते काम करून गेला, अग्नी पेटवून गेला. ते खूप अग्नी पसरत चाललाय. ह्या मुली पण निश्चल आहेत, उपसर्गामध्ये किंचित मात्र म्हणजे अचल राहिलेले आहेत. आणि मग त्यावेळेस मुनी तर आहेतच आपल्या स्वभावात, पण घटना अशी घडते की सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान निघालेला असतो. आणि त्यावेळेस नेमकं हनुमानाने हे पाहिलं की तर अग्नीलारी लागलेली आहे आणि ह्या ठिकाणी मुनीच दिसते त्याला, की ह्या मुनींचं रक्षण व्हायला पाहिजे. पण पटकन आता तो विद्येच्या साह्याने एवढी भराभर पाण्याचे ओघ आणतो आणि ती संपूर्ण अग्नी विझवून टाकतो. आणि मग त्याच्यामध्ये मुलींचं पण व्यवस्थित झालं आणि त्या मुलींचं पण. मग त्या मुलींना विद्या सिद्ध झाल्या. त्यांनी उपसर्गामध्ये डगमगल्या नाही, व्यवस्थित निश्चल राहिला. तर त्यांना अजून किती दिवसांनी विद्या सिद्ध होणार असते ती आधीच सिद्ध झाली. आता ह्या उपसर्गात अचल राहिल्यामुळं. मुनींचं तर खूप कर्मनिर्जरा झालेली, पण ह्यांचं कशामुळे, म्हणजे ह्या का वाचल्या, वास्तविक ह्यांचं सगळं संसार उद्देश आहे, जरी विद्या सिद्ध करत आहेत. आणि मुनींचा उद्देश मोक्ष, म्हणजे स्वभावात राहणं. मग मुनींच्या फक्त केवळ एकमेकांना दिसले नाहीत कोणी, तरीसुद्धा केवळ त्यांचं सानिध्य एवढ्या लांबून जरी परोक्ष रूपाने आहे, तर तेवढ्या सानिध्याने त्या मुलींचे पण जीव वाचले, विद्या सिद्ध झाल्या. म्हणजे याच्यातून समजून घ्यायचं आहे की तसंच इथं पण काय सांगितलं की असा कामरूपी जो अग्नी पेटलेला आहे आणि तो कुठल्या ह्याच्यात तर त्रिभुवनरूपी अरण्यात, म्हणजे तिन्ही लोकांमध्ये असेच जे जीव आहेत कामुक असलेले. आणि मग ते उपमा घेतली त्याला अग्नीची. डावानल अग्नी वडवानल अग्नी जसं पेट घेतो त्याप्रमाणे ह्या वनामध्ये तो पेटलेला तो मदन प्रतापरूप वनवा आहे. आणि त्यामध्ये आता फक्त कोणती जलवृष्टी करणं आवश्यक आहे सांगितलं तर सदुपदेश रूपी जलवृष्टी करून तो शमवतो. म्हणजेच अशा वेळेला जे विभावात गेलेले जे आहेत त्यांना सदुपदेश दिला तर आपोआपच त्याच्यातनं ते बाहेर पडतात. म्हणजे काय त्या कामुकतेमध्ये राहतात असं नाही, कारण का तर तो तर एक विभाव आहे. आणि विभाव हे काही स्वभाव नाही की ती शाश्वत राहण्यासारखं. म्हणून कोणी पण कसंही असू दे, त्याला ही उपमा जी दिलेली आहे ती सदुपदेश रूपी जलवृष्टी करून तो अग्नी शमवतो, म्हणजे विझवून टाकतो. आणि ज्यांना पाहून इंद्रादिक देव हे कोणी मयूर मोर त्यांच्या नृत्यास एक प्रमुख साक्षात कारण अशा जनश्रेष्ठाचा सर्वत्र विजय होतो. म्हणजे इथं काय सांगितलं, शतमुख म्हणजे इंद्र,
आणि शिखी म्हणजे मोर. मोर जसं नृत्य करण्यास तत्पर झालेला, त्याला काही असं पाऊस वगैरे येतो हे दिसलं की तो जास्त त्याला उत्साह वाढतो आणि तो नाच वगैरे करतो. तसं या ठिकाणी ही जलवृष्टी उपदेशाची अशी ऐकली की त्यामध्ये ते इंद्रादिक देव हेच कोणी एक मयूर आहेत, मोर आहेत, आणि त्यांच्या नृत्यास एक प्रमुख साक्षात कारण कोण आहे तर जिनश्रेष्ठ आहेत. मग त्या श्रेष्ठांचा सर्वत्र विजय होतो. आता इथं जिनश्रेष्ठ विजय, जिन राज व्रात जिमुत संघ जयती. व्रात म्हणजे समूह, जिनराज रूपी समूह, जिमुत संघ म्हणजे जिमुत म्हणजे ढग, आणि असे ढग की जलवृष्टी त्यामध्ये होते, आणि संघ म्हणजे समूह, त्या सगळ्यांनी मिळून काय होतं, शांती प्राप्त होते. म्हणजे जलवृष्टी झाली की आपोआपच ती अग्नी शमन होते. तसं या ठिकाणी आपल्या अंतरंगामध्ये कोणती अग्नी पेटलेली आहे, संताप, म्हणजे संसाराचा संताप, द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्म, आणि तेच एक मोठी अग्नी आहे. आणि त्याला शमन करणारी मेघवृष्टी, जलवृष्टी कोणती आहे तर त्याला शमन करणारी आपली ही जलवृष्टी जिनेंद्र भगवंतांची दिव्यध्वनी, आणि त्या दिव्यध्वनीने आपोआपच ह्या संसाराच्या विषयीचं काय होऊन जातं, वैराग्य होऊन जातं. म्हणजे काय म्हणतो, शरीर भोग वगैरे जे आहेत ते सर्व काय आहे, क्षणिक आहे, आणि ते आपलं स्वरूप नाही आहे, म्हणून त्याच्यापासून भिन्न तो सहज स्वतःला जाणू लागतो. म्हणून याच्यातून हे समजून घ्यायचं आहे की समयसारमध्ये जे 8 अंगाचं वर्णन केलेलं आहे त्यात निर्विचिकित्सा अंग सांगितलं. निर्विचिकित्सा म्हणजे काय आहे, आपण नेहमी काय म्हणतो की किळस करायची नाही, पण कशाची, शरीरात काही म्हणजे घाण वाहते किंवा काय असं नवद्वार वगैरे वाहताना पाहून त्याची किळस करायची नाही, ते पुद्गलमय आहे. पण एक उदाहरण असं आहे की एका मुलीने आरिकेला उलटी झाली आणि त्याची किळस केली, आणि त्या किळस करण्याचं फळ तिला पुढच्या भवामध्ये, म्हणजे तिने आधी आरिकेला हरपण दिलेला असतो, व्रत धारण केलेली असतात, पण पुढे मात्र काय होतं, किळस नंतर होते की उलटी झाल्यावर दोन्हीचा कर्मबंध झालेला आहे. पूर्वीच्या ह्याचा शुभबंध आणि नंतर अशुभ कर्मबंध. मग ते शुभ कर्मबंधाने ती अर्धचक्रवर्तीची मुलगी होते, आणि नंतर अनंतवीर आणि अपराजित हे बलभद्र नारायण असतात, आणि ते नर्तिकेचा वेश घेऊन आलेले असतात. कारण का तर त्यांच्याजवळ 2 नर्तिका असतात, आणि त्यांचं ते नृत्य गान पाहण्यामध्ये हे दोघे इतके रमलेले असतात ते नारदाला सहन होत नाही. तर राज्यात ह्यांचं लक्ष नाही, हे सारखं ह्याच्यातच राहिले. तर त्या दमितारी चक्रवर्तीला जाऊन सांगितलं की त्या 2 नर्तकी तुमच्याकडे मागून घ्या. मग त्याला तेच पाहिजे होतं. त्या चक्रवर्तीने ऑर्डर दिली, दूत पाठवलं की तुमच्या त्या 2 नर्तकी आम्हाला आमच्याकडे पाठवा. अपराजित हा बलभद्र असतो आणि अनंतवीर हा नारायण असतो. नारायणाची बुद्धी कशी आणि म्हणजे बलभद्राची कशी, बलभद्र लगेच तयार होतो, बरं घेऊन जावा, आणि हा अनंतवीर लगेच म्हणतो काय कळतं का तुला, राज्यातली कुठली वस्तू आपली मागितली की घेऊन जावा म्हणतो सगळं. असं दोघात ते चाललेलं असतं विसंवाद, की तेवढ्यात त्यांना पूर्वभवातल्या विद्या सिद्ध होतात. पूर्वभवातल्या विद्या जे दोघांना येत होत्या ते सिद्ध झाल्या की त्याच्यात नर्तकीचं पण रूप घेता येत होतं. लागलीच तिथं काय झालं, त्या दूताला सांगितलं आमच्या 2 नर्तकी तुम्हाला पाठवतो. आता हे दोघेच रूप घेऊन जाणार असतात, त्या नर्तकी पाठवत नाही. पण ते कोणत्या उद्देशाने रूप घेऊन जातात तर त्यांना ती कनकश्री जी सांगितली ना, तर ती मुलगी झालेली चक्रवर्तीची, तर त्या मुलीविषयी आकर्षण असतं. मग त्यांनी सांगितलं की आमच्या नर्तकी
पुरुषांची सेवा करून घेत नाहीत, त्यांना स्त्रीच लागते सेवेमध्ये, असं सगळं सांगितलं. मग ठीक आहे, मग त्या चक्रवर्तीने आपली मुलगीच त्यांच्या सेवेला ठेवली, कनकश्री. आणि मग त्यावेळेस ती रोज भोजन द्यायचं वगैरे काय काय सगळी व्यवस्था तीच पाहत होती. आणि एक दिवस म्हणजे त्याच्यात तितके गर्क झालेले आहेत, ह्या दोघी असे ओळखूच आलेले आहेत हे दोघी पुरुष आहेत म्हणून. तर ते नाच गाण करता करता एक दिवस ती मुलगी वाढत असताना भोजन कोणच नाही आता तिसरं हे पाहिलं की लागलीच त्यांनी दोघींनी म्हणजे त्या दोघांनी आपलं रूप प्रगट केलं. म्हणजे हे दोघे पुरुष आहेत, त्यांना पाहिलं की इतकी ती काय झाली, आकर्षित झाली की खूप इच्छा झाली की आपण म्हणजे आधीच त्या नर्तकी सांगत होत्या ह्यांचं बलभद्र नारायणाचं सगळं काय आहेत कसे आहेत. मग ती विचारत होती कुठे आहेत ते, त्यांचं दर्शन होईल का. तर हेच बलभद्र नारायण आता साक्षात समोर म्हटल्यानंतर ती त्यांच्यात मोहित झाली आणि ह्यांनी पण पळून नेलं झालं. ह्याच्यामध्ये चक्रवर्ती खूप दुःखी झालेला, पण शेवटी मंत्री वगैरेंनी समजावून सांगितलं की नाही, आपण एवढं मोठी चक्रवर्ती असताना आपलं सैन्य घेऊन जायचं आणि तिला म्हणजे त्यांना जिंकून आणायचं तिला. मग असं सांगितल्यानंतर ते गेले, युद्ध झालं दोघांमध्ये. पण आता माहिती नेहमी हे अर्धचक्रवर्ती म्हणजे प्रतिनारायण असतात आणि तो अनंतवीर्य नारायण असतो. नारायणाकडून प्रतिनारायणाचा वध होतो. तिचे वडील मारले गेले म्हटलं तिला खूप दुःख झाले, इतका शोक झाला. मग ती सांगते की आता भावाला तरी मारू नका, पण भावाचा पण वध झाला. आणि शेवटी मग ती एवढी दुःखी झालेली आहे की तिचा शोकच थांबाना म्हटल्यावर तिला समोशरणात घेऊन गेले. समोशरणात गेल्यावर कारण विचारलं प्रथम की सगळ्यांना सगळ्याचा वियोग होत असतो, मलाच काय एवढं शोक होतंय. मग सांगितलं की तू पूर्वभवामध्ये आरिकेच्या उलटीची किळस केल्याचं फळ वियोग होतो हे सांगितलं. वियोगाचं दुःख भोगावं लागतं आणि तो शोक का आवरत नाही आणि पळून का आली, तर त्याचं कारण मग ती पुढं किळस करून ती पूर्वभवात अशी चाललेली असताना एक विद्याधर जोडपं भेटलं आणि त्यात विद्याधरीण जी असते ती तिचे दिवस भरत आलेले पूर्ण तिथंच ती प्रसूत होते आणि तिला प्रसूत झालेलं पाहून ही आनंद मानते. ती भोगाच्या रुचीने पळवली गेली आणि ती पण आकर्षित मोहित झाली, म्हणून हे दोन्ही फळ तिला मिळाले हे सांगितलं त्याचं. मग याच्यातून आपल्याला बोध काय मिळतो की पूर्वी त्या स्त्रियांना शोक झालं तर त्यांचे नवरे त्यांना समोशरणात नेत होते. हां तेच की समोशरणात नेत होते. आता शोक झाल्यावर काय करतात, दुसरं लग्न करून टाकतात का काय करतात, फिरायला बाहेर घेऊन जाते, फिरायला बाहेर नेतात, काहीतरी कुठंतरी मन रमवतात आणि पाण्यात बुडून मरतात शेवटी. मग असल्या प्रकारचं नको आहे आपल्याला दुःख भोगायला. तर दुःखाला अजून परत भरतीच आली आणि दुःखातून सुखात आणायचं. मग तिने आरिका दीक्षा घेतली ते कारण परत समोशरणातून सगळं संबोधन वगैरे ऐकल्यानंतर तिला खूप वैराग्य झालं. पण ती परत ह्यांच्याबरोबर घरी आल्यानंतर लागलीच त्यांनी पत्रिका छापली अनंतवीर्याबरोबर हिचा विवाह म्हणून. ती म्हणते कोणाचा विवाह, मी तर आरिकाच होणार आहे. मग त्यावेळेस मी चुकून आले, इथं यायलाच नको होते समोशरणातून असं ती सांगते. मग शेवटी त्यांनी परवानगी दिली आणि तिने दीक्षा घेतली. म्हणजे कल्याण कसं होतं हे सांगायचं. सदुपदेश रूपी जलवृष्टी झाली तर अंतरंगातली ही सगळी अग्नी विझून जाते. ताप जे अग्नी म्हणजेच ताप आहे, जे जे क्लेश झालेले आहेत त्या सगळ्याला नष्ट करण्यासाठी एक काय आहे, जिनवानीच हे जिनवयन मोसह मीनम. मग जिनवचन हेच काय आहे, औषध आहे. विषय सुह विरेयनम आणि विषय सुखाचं ते विरेचन करतं. म्हणून भगवंतांची वाणी हेच काय आहे, औषध आहे. आणि ते आम्ही रोज स्वाध्याय वगैरे केला त्याच्यातून तर आपल्याला खूप फायदा होतो. स्वाध्यायाने कितीतरी शांती मिळते, अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होते,
आणखीन सतत आपण कुठल्याही कर्माच्या उदयाला अगदी ढालीसारखं आपल्याजवळ तत्त्वज्ञान असतं. त्या तत्त्वज्ञानाने त्या सगळ्याला आपण सामोरे जातो, म्हणजे किंचित मात्रही डगमगत नाही. म्हणजेच ह्याला काय म्हणायचं की तो त्याच्यावर कसं विजय प्राप्त करतो, साक्षी रूपाने जाणं. जो उदयाला तो फक्त न्यायिक राहतो त्याला, आणि त्याच्यामध्ये इष्ट अनिष्ट बुद्धी करत नाही. हेच महत्त्वाचं कार्य होऊन जातं त्याच्यावर. निर्विचिकित्सा का सांगतो? हां, निर्विचिकित्सा समयसारमध्ये अशी सांगितलेली आहे की, म्हणजे ही गोष्ट सांगण्यामध्ये ते राहून गेलं की जर आपण तेवढी किळस केली तरी त्याचं फळ असं सांगितलं. मग या ठिकाणी सांगितलं विभावांची किळस काही करायचं नाही कधी. कोणाच्या विभावांची? स्वपरांच्या विभावांची. म्हणजे आपण लगेच म्हणतो ना, बघा किती ह्याच्याजवळ क्रोध आहे, किती कसलं त्याला खायला लागतंय, कसलं प्यायला लागतंय, असं कुठलं तरी आपण त्याचं किळस करत राहतो. परंतु स्वपराच्या विभावांची किळस करायची नाही. का किळस करायची नाही? आता हे तर सोपं आहे की नवद्वार वगैरे ते पाहून किंवा काय ते सगळं पुद्गलमय आहे, त्याची परिणती अशीच असते असं समजून त्याविषयी किळस होत नाही. पण विभावांचं काय समजायचं? विभावांची किळस करायची म्हणजे त्याच्या पाठीमागं उद्देश काय आहे? तर विभाव सुद्धा क्षणिक आहे, तो स्वभाव नाही आहे. तो आपल्या असंख्यात प्रदेशात कुठेही प्रवेश प्राप्त करत नाही. आणि म्हणून हे एवढं कसं काय, तेवढं कसं काय वगैरे अशा प्रकारचे विचार आले तर आपण मग त्याच्याविषयी देखील कर्मबंध विभाव बघून आपण किळस करतो. हां, दुसऱ्यांचे विभाव पाहून किळस केली तरी सुद्धा चुकीचं आहे. आणि स्वतःचे पण विभाव, स्वतःच्या विभावांची पण किळस आली तरी चुकीचं आहे. कारण हां, मग किळस नाही म्हणायचं त्याला, पण निराकरण करण्यासाठी स्वभावात राहतो, प्रायश्चित्त घेऊन स्वभावात राहतो. मग तसंच दुसऱ्यांची देखील किळस हे विभाव बघून त्यांना देखील संबोधन करणं आवश्यक आहे की जेणेकरून ते सुद्धा प्रायश्चित्त वगैरे करून स्वभावात राहू शकतात. त्रिभुवन रूपी अरण्यात वृद्धिंगत झालेला जो कंदर्पाचा गर्व विस्तार, तोच एक कोणी वनाग्नी, अर्थात या त्रिभुवन रूपी वनात पेटलेला मदन प्रताप रूप वणवा सदुपदेश रूपी जलवृष्टी करून शमवितो, म्हणजे विझवून टाकतो. व ज्यांना पाहून इंद्रादिक देव हेच कोणी मयूर मोर त्यांच्या नृत्यास एक प्रमुख साक्षात कारण अशा जिनश्रेष्ठाचा सर्वत्र विजय असो. या जगात कामरूपी वडवाग्नी चोहोकडे पसरला आहे. त्यास जिंकणारे जिनदेवरूपी मेघ आहेत. जसे मेघास पाहून मोर नाचतात, तसे श्री देवादिदेव जिनदेव यांना पाहून इंद्र नृत्य करतात. जिनदेवाचा सर्व ठिकाणी जय आहे. म्हणजे फक्त महिमा सांगायची की इंद्रपणी होत सगळं. म्हणजे भगवान कसे निष्काम मदनाला जिंकणारे आहेत, तसा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे की कोणी सुद्धा कामभोग वगैरे मध्ये राहू शकत नाही, कारण तो विभाव आहे. आणि त्या विभावात राहिलं तर काय काय फळ मिळतं, अशांती वगैरे हे सगळ्यांना अनुभव आहे. म्हणून स्वभावात शांती आहे हे दाखवण्यासाठी भगवंतांचं उत्कृष्ट उदाहरण घेतलं. ते मोर नाचतोय, इंद्राला मोराची उपमा दिली. जसं मोराला ढग आले की पाऊस पडणार म्हणून तो त्याच्या उत्साहाने नाचू लागतो, तसं या ठिकाणी आपले सगळे संसार मिटणार हे पाहून इंद्ररूपी मोर नाचतो. त्रिभुवन वन पुष्यत पुष्पको दंडदर्प प्रसरगवन वांभो मुक्तिसूती प्रसूती
शतमख शिखी नृत्या